BA भाग 3 राज्यशास्त्र या विषयातील पेपर नंबर 9 आंतरराष्ट्रीय राजकारण या पेपरमधील मागील तासाला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप, व्याप्ती, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे दृष्टिकोन, वास्तववादी दृष्टिकोन आणि आदर्शवादी दृष्टिकोन, तसेच दुसऱ्या टॉपिकमधील राष्ट्रीय सत्तेचे घटक, यामध्ये राष्ट्रीय सत्तेचा अर्थ आणि भौगोलिक घटक. भौगोलिक घटकामध्ये नकाशा, आकार विस्तार, स्थलाकृती, स्थान व स्थिती, हवामान व सीमा या भौगोलिक घटकाचं याच्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण विश्लेषण घेतलेलं आहे. मागील तासांच्या मध्ये काही विद्यार्थ्यांच्या सूचनेवरून स्क्रीनवरती काही लेक्चरचे मुद्दे असावेत, म्हणजे समजण्यास सोपं जाईल अशा प्रकारची सूचना असल्यामुळे या तासाला मी राष्ट्रीय सत्तेचे विविध घटक यामधील पुढील जे घटक पाहणार आहोत त्याचे मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. राष्ट्रीय सत्तेच्या भौगोलिक घटकाप्रमाणेच राष्ट्रीय सत्तेचे इतर अनेक घटक आहेत. राष्ट्रीय सत्ता म्हणजे राष्ट्राचे सामर्थ्य वाढवणारे जे घटक असतात त्या घटकांना राष्ट्रीय सत्तेचे घटक असं म्हटलं जातं. त्यामध्ये आपण भौगोलिक घटकाचा माहिती घेतलेली आहे. दुसरा जो घटक येतो म्हणजे नैसर्गिक साधने किंवा त्यालाच आर्थिक घटक असं म्हटलं जातं. राष्ट्रीय सत्तेच्या या दुसऱ्या घटकाचं माहिती घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की राष्ट्रीय सत्तेचे जे आर्थिक घटक आहेत त्यांचाही राष्ट्राच्या शक्तीवरती परिणाम होत असतो. आर्थिक घटकांचा विचार करत असताना आर्थिक घटकाचे दोन प्रकार पडतात: सामान्य आर्थिक घटक आणि डावपेचात्मक आर्थिक घटक. ज्या आर्थिक घटकांच्यामुळे देशाचे परावलंबित्व कमी करण्यास किंवा देश स्वावलंबी होण्यास, देश शक्तिशाली होण्यास मदत होते त्या घटकांना सामान्य आर्थिक घटक असं म्हणतात. सर्वसाधारणपणे अन्नधान्याची स्वयंपूर्णता, औद्योगिक उत्पादन, दळणवळणाची साधने यासारख्या घटकांना सामान्य आर्थिक घटक असं म्हटलं जातं. तर लोखंड, पोलाद, मॅंगनीज, वीज, कोळसा, रबर इत्यादी खनिज संपत्तीच्या आधारे राष्ट्र युद्धावस्थेस आवश्यक असणारे शस्त्रास्त्र निर्माण करू शकते त्यांना डावपेचात्मक आर्थिक घटक असं म्हणतात. आर्थिक घटकांचे सामान्य आर्थिक घटक आणि डावपेचात्मक आर्थिक घटक असे जे विभाजन केले आहे ते सापेक्ष स्वरूपाचे आहे. कारण प्रत्येक राष्ट्राची लोकसंख्या, त्यांच्या गरजा, समस्या इत्यादींच्या आधारे कोणता घटक सामान्य घटकात, कोणता घटक डावपेचात्मक आर्थिक घटकात समाविष्ट करावा हे ते राष्ट्र निश्चित करत असते. कोणत्याही राष्ट्र शक्तिशाली बनण्यासाठी ते राष्ट्र स्वावलंबी असले पाहिजे. याचा अर्थ त्या राष्ट्रातील लोकांच्या गरजा त्या राष्ट्रात निर्माण होणाऱ्या उत्पन्नातूनच पूर्ण होत असल्या पाहिजेत, तर तो देश स्वावलंबी देश म्हणून ओळखला जातो. या दृष्टिकोनातून नैसर्गिक साधन संपत्ती या घटकाचे
दोन प्रकारामध्ये विभाजन करता येतं. पहिला घटक म्हणजे अन्नधान्य. जो देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असतो किंवा ज्या देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्य उत्पन्न होतं त्या देशास इतर देशाकडून अन्नधान्याची मदत घ्यावी लागत नाही. जर राष्ट्राच्या गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य असेल तर ते जादा अन्नधान्य दुसऱ्या देशास निर्यात करून त्या देशाच्या परराष्ट्र धोरणावरती प्रभाव पाडता येतो. अन्नधान्याची स्वयंपूर्णता ही राष्ट्राचे सामर्थ्य वाढवणारा घटक म्हणून या ठिकाणी विचारात घेतला जातो. अमेरिका असेल, रशिया असेल, जपान असेल, या देशांच्या बाबतीत जर पाहिलं तर ही राष्ट्रे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत. ही राष्ट्रे आपल्या देशातून अन्नधान्य मागासलेल्या राष्ट्रांना निर्यात करतात आणि त्या राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणावरती नियंत्रण ठेवतात किंवा त्या राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडतात. अमेरिका व इतर राष्ट्रांकडून आलेल्या मदतीचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावरती झालेला दिसून येतो. जी राष्ट्रे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नसतात त्या राष्ट्रांना अन्नधान्यासाठी दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहावं लागतं. सैन्यासाठी अन्नधान्याची गरज असते. सैन्य पोटावरती चालतं असं नेपोलियनने म्हटले आहे. सैनिक उपाशी पोटी लढू शकत नाहीत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने अन्नधान्यासाठी शेजारी राष्ट्रे जिंकून घेतल्याची उदाहरणे आहेत. तेथील जनतेस उपाशी ठेवून त्यांच्या अन्नधान्याचा वाटा स्वतः काढून घेतलेला होता. जर एखाद्या देशात जनतेला पुरेसे अन्नधान्य मिळत नसेल तर त्या देशात क्रांती होऊ शकते. रशिया, अमेरिका ही राष्ट्रे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत. ज्या राष्ट्रांच्याकडे अन्नधान्याचा भरपूर साठा असतो ती राष्ट्रे दीर्घकालापर्यंत युद्ध करू शकतात. इंग्लंडला एकूण गरजेच्या 30% अन्नधान्य निर्माण होते. त्यामुळे इंग्लंडला 70% अन्नधान्य इतर देशाकडून आयात करावे लागतं. परिणामतः युद्ध काळात इंग्लंडला अन्नधान्याच्या संकटाला सामोरं जावं लागतं. अन्नधान्याप्रमाणे जो दुसरा घटक आहे तो म्हणजे खनिज द्रव्ये. अन्नधान्यांच्या प्रमाणे खनिज द्रव्यांचाही राष्ट्राच्या शक्तीवरती परिणाम होत असतो. खनिज द्रव्यामध्ये युरेनियम असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल, लोखंड आहे, वीज आहे, कोळसा आहे, युरेनियम आहे, यासारख्या खनिज संपत्तींचा समावेश होतो. अर्थात कोणत्याही एकाच राष्ट्रात सर्व प्रकारची खनिजे सापडत नाहीत. प्रत्येक राष्ट्राला कमी अधिक प्रमाणात खनिज द्रव्यांसाठी दुसऱ्या राष्ट्रावरती अवलंबून राहावे लागते. उदाहरणार्थ पश्चिम आशियायन राष्ट्रांच्या मध्ये पेट्रोल मोठ्या प्रमाणात आहे पण तेथे लोखंड नाही. त्यामुळे त्यांना लोखंड आयात करावे लागते. तर अमेरिकेकडे 27 महत्त्वाची खनिज द्रव्ये त्यांच्या गरजेपेक्षा जास्त आहेत पण अमेरिकेला इतर देशाकडून लोखंड आयात करावे लागते. अमेरिकेला लोखंड आयात करावे लागत असले तरी त्याचा परिणाम परराष्ट्र धोरणावरती होत असतो. मोठ्या प्रमाणात एखाद्या राष्ट्राकडे खनिज द्रव्यांचा साठा असेल तर ते राष्ट्र इतर राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणावरती प्रभाव पाडत असताना दिसून येतं. इतर राष्ट्रांच्यावरती नियंत्रण ठेवताना दिसून येतं. उदाहरणार्थ अमेरिकेने भारतास युरेनियम या खनिज द्रव्याचा पुरवठा करण्याचा किंवा न करण्याचा घेतलेला निर्णय दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणावरती परिणामकारक होत असतो. इतर राष्ट्रांशी तुलना करता अमेरिका, रशिया ही राष्ट्रीय खनिज द्रव्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत असं दिसून येतं. आधुनिक काळात
युद्ध हे अधिक खर्चिक झालेले असल्याने आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता संतुलन असेल, सामूहिक सुरक्षितता असेल, राजनैतिक व्यवहार असेल, या साधनांचा यशस्वीरित्या वापर करू शकतात. त्यामुळे आधुनिक काळात राष्ट्रीय सत्तेचा नैसर्गिक साधने किंवा आर्थिक घटक या घटकास महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येतं. राष्ट्रीय सत्तेचा तिसरा घटक म्हणून विचार करत असताना लोकसंख्या या घटकाचा विचार करावा लागेल. लोकसंख्या हा राष्ट्रीय सत्तेचा एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. प्राचीन काळात अधिक लोकसंख्या असणे हे भूषण मानलं जात असे, कारण युद्धासाठी सैनिकांची आवश्यकता होती. ज्या पक्षाच्या बाजूने सैन्य अधिक त्याच पक्षाच्या बाजूने ईश्वर असतो असे व्हॉल्टेयर यांनी म्हटले आहे. परंतु आधुनिक काळात लोकसंख्या आणि राष्ट्रीय सत्ता यांचा फारसा संबंध राहिलेला आहे असं 100% म्हणता येत नाही. लोकसंख्या राष्ट्राचा किंवा राष्ट्रीय सत्तेचा एक घटक म्हणून विचार करत असताना लोकसंख्येचे 2 प्रकारात विभाजन करता येईल. एक म्हणजे संख्यात्मक, तर दुसरं म्हणजे गुणात्मक. संख्यात्मक दृष्टिकोनातून जर आपण लोकसंख्येचा विचार केला तर जादा लोकसंख्या असलेला देश त्यास आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होतं. मोठ्या लोकसंख्येमुळे अधिक सैन्य, अधिक श्रमिक उपलब्ध होऊ शकतात. औद्योगिक उत्पादनासाठी लोकसंख्येची आवश्यकता असते. तसेच उत्पादित झालेल्या मालाचा खप होण्यासाठी किंवा माल खपण्यासाठी जास्त लोकसंख्येची आवश्यकता असते. जादा लोकसंख्येतून अधिक कार्यक्षमपणे कार्य करू शकणारे श्रमिक असतील, सैनिक असतील, यांची निवड करण्याची संधी प्राप्त होते. अशा प्रकारे संख्यात्मक दृष्टिकोनाचा लोकसंख्येचा विचार करत असताना तो निश्चितच राष्ट्रीयचे सामर्थ्य वाढवणारा घटक म्हणून विचारात करता येईल. परंतु आधुनिक काळात लोकसंख्या जादा असली म्हणून त्या राष्ट्राचे सामर्थ्य अधिक असतेच असं नाही. या दृष्टिकोनातून आधुनिक काळात अधिक लोकसंख्येच्या राष्ट्राचा सत्तेशी फारसे संबंध राहिलेले नाही. आधुनिक काळात युद्ध सामग्री असेल, वैज्ञानिक तांत्रिक प्रगती असेल, शस्त्रास्त्रांनी युक्त असलेले परंतु लोकसंख्येच्या दृष्टीने कमी असलेले राष्ट्र अधिक लोकसंख्येच्या राष्ट्राचा पराभव केल्याचे उदाहरण आहे. उदाहरणार्थ जपानने कमी लोकसंख्या असतानाही अधिक लोकसंख्या असलेल्या चीनचा पराभव केलेला आहे. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता भारतामध्ये रशिया आणि अमेरिकेच्या या दोन्ही देशांच्या पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. चीन व भारताची लोकसंख्या जगात जागतिक लोकसंख्येचे 1/3 आहे. परंतु देशाच्या लोकसंख्येपेक्षा शक्तीचा विचार करत असताना अमेरिका आणि रशिया ही राष्ट्रे शक्तिशाली आहेत असे आपणास दिसून येतं. राष्ट्रीय सत्तेचा घटक म्हणून विचार करत असताना संख्यात्मक दृष्टिकोनाप्रमाणे दुसरा जो मुद्दा येतो त्यामध्ये तो गुणात्मक दृष्टिकोनाचा विचार करावा लागतो. गुणात्मक दृष्टिकोनातून राष्ट्रात 18 ते 45 वयोगटातील अधिक लोकसंख्या असणं हे राष्ट्राच्या सामर्थ्यामध्ये वाढ करू शकते. म्हणजेच त्या लोकसंख्येचा उपयोग सैन्यासाठी असेल, उद्योगधंद्यासाठी असेल करता येतो. तसेच देशातील लोकसंख्या चारित्र्य संपन्न असली पाहिजे, उत्साही असली पाहिजे, कष्टाळू असली पाहिजे, राष्ट्रातील लोकांच्या मध्ये एकतेची भावना असली पाहिजे, तरच ती लोकसंख्या राष्ट्रात शक्तिशाली बनवू शकते. याउलट लोकसंख्या जास्त असून त्यांना पोटभर अन्न मिळत नसेल, त्यांच्यात एकता नसेल, अज्ञान मागासलेल्या लोकांचं प्रमाण अधिक असेल, तर अशी लोकसंख्या राष्ट्राची शक्तिशाली बनवण्याऐवजी ते राष्ट्रास कमकुवत बनवते असं आपल्याला दिसून येतं. पामर व पार्किन्स म्हणतात की अधिक लोकसंख्येचा देश आपल्या संख्याधिकाचा पूर्ण फायदा घेईल किंवा घेणार नाही. परंतु चांगल्या दर्जाची लष्करी यंत्रणेसाठी अधिक लोकसंख्या असणारा देश जनशक्ती होऊ शकतो.
दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर इतर बाबतीत, म्हणजे औद्योगिक प्रगती वगैरे इतर बाबतीत जर समानतेची स्थिती असेल तर मोठ्या लोकसंख्येचा देश लहान लोकसंख्येस पराभव करू शकतो. म्हणजे जास्त लोकसंख्येचा देश प्रत्यक्ष शक्तिशाली नसला तरी संभाव्य शक्तिशाली असू शकतो, असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे राष्ट्राची लोकसंख्या राष्ट्राचे सामर्थ्य वाढवण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकते असं आपल्याला दिसून येतं. राष्ट्रीय सत्तेचा चौथा घटक आहे तो म्हणजे नेतृत्व. राष्ट्रीय सत्तेच्या विविध घटकात नेतृत्व या घटकाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. एक व्यक्ती किंवा काही मर्यादित व्यक्तींचा गट, म्हणजे एक व्यक्ती याचा अर्थ हुकुमशाही राजेशाही असणाऱ्या देशामध्ये एक व्यक्तीची सत्ता असते, तर लोकशाही देशांच्या मध्ये काही मर्यादित लोकांची गटाची सत्ता असते. त्यामुळे एक व्यक्ती किंवा काही मर्यादित व्यक्तींचा गट जेव्हा राष्ट्राचे भवितव्य ठरवतो तेव्हा त्या व्यक्ती किंवा व्यक्ती गटाजवळील असणाऱ्या गुणदोषांचा परिणाम राष्ट्रशक्तीवरती होत असतो. उत्तम नेतृत्वाच्या अभावाने राष्ट्रीय सत्तेत वाढ होत नाही. औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय प्रगतीसाठी योग्य नेतृत्व आवश्यक असतं. राष्ट्राच्या सामर्थ्यामध्ये भूप्रदेश असेल, अर्थव्यवस्था असेल, नैसर्गिक साधने असतील, लोकसंख्या असेल, मनोधैर्य असेल, विचारधारा असेल, या सर्व घटकांचा योग्य वेळी, योग्य काळात, योग्य पद्धतीने उपयोग करून जो उद्देश आहे तो साधण्याचा प्रयत्न करून देणारा, राष्ट्रात सामर्थ्यवान बनविणारा नेता किंवा नेतृत्व असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. नेतृत्व हे राष्ट्रीय गरजांना अनुसरून असावं लागतं. नेतृत्वाच्या आधुनिक काळात दोन प्रकार दिसतात, लोकशाही नेतृत्व आणि हुकुमशाही नेतृत्व हे होय. राष्ट्रीय नेतृत्वाच्या संदर्भात जुने नेतृत्व नाकारणे आणि नवे नेतृत्व स्वीकारणे आवश्यक असतं. लोकशाही शासन मध्ये राजकीय नेतृत्व, लोकशाही शासन पद्धतीमध्ये राजकीय नेतृत्व असेल, सैनिकी नेतृत्व असेल, मार्गदर्शन होत असतं. आजच्या सर्वस्पर्शी युद्धाच्या काळात नेतृत्वाची जबाबदारी वाढलेली आहे. अन्न, वाहतूक, आरोग्य, मनोधैर्य, सैन्य व्यवस्था या सर्व क्षेत्रात कुशल नेतृत्वाची गरज असते. खंबीर नेतृत्व लोकांचे मनोधैर्य वाढवू शकते. राजकीय नेतृत्वाचा स्वरूप नेहमीच राजकीय असतं असं नाही, तर राजकीय नेतृत्वाबरोबर इतर क्षेत्रातही इतर नेतृत्वांची गरज असते. सैन्य दलामध्ये पायदल असेल, नौदल असेल, वायुदल असेल, कार्यक्षम नेतृत्वाची गरज असते. राष्ट्रीय सत्तेच्या संदर्भात विचार करत असताना देशाला कर्तृत्वान व सामर्थ्यशाली, क्रियाशील व चारित्र्य संपन्न नेतृत्व यांचा विचार करावा लागतो. विशिष्ट विचारसरणी स्वीकारून देशाला मार्गदर्शन करण्याचे कार्य राजकीय नेतृत्व करत असतं. नेपोलियनचे नेतृत्व प्रामुख्याने लष्करी स्वरूपाचं होतं. पराभवाच्या सीमेवरून इंग्लंडला विजयश्रीची माळ घालण्याचे कार्य द्वितीय महायुद्धात चर्चिलने केलेले दिसून येतं. तर केमाल पाशा यांच्या राजकीय व सामाजिक नेतृत्वामुळे तुर्कस्तानमध्ये फार मोठी राजकीय व सामाजिक क्रांती घडून आली. स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वामुळे नैतिक व राजकीय स्वरूपाचे नेतृत्व ते निर्माण झालेले दिसून येते. थोडक्यात नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या गुणामुळे राष्ट्रीय सत्तेत वाढ होतोय असं आपल्याला दिसून येते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये जी राजकीय नेतृत्व उदयास आलं किंवा स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये जे राजकीय नेतृत्व उदयास आलं होतं त्यामध्ये दादाभाई नौरोजी असतील, नामदार गोखले असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, महात्मा गांधी असतील, टिळक असतील, आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, पंडित नेहरू, सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग असतील, सध्या मोदी असतील, नरेंद्रजी मोदी पंतप्रधान जे आहेत त्यांचं नेतृत्व असेल, हे देशाचे सामर्थ्य वाढवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणारे नेतृत्व मानले जाईल. कुशल नेतृत्वास राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय सामर्थ्याची व
शक्तीची जाणीव असावी लागते. राष्ट्रीय गरजा, राष्ट्राची क्षमता, राष्ट्राच्या असलेल्या कमकुवत गोष्टी यांचा अभ्यास नेतृत्वात असावा लागतो. तसंच आंतरराष्ट्रीय संघटनेची, त्याच्या कार्याची नीट माहिती नेतृत्वात असावी लागते. देशातील जनता कोणत्या प्रसंगात कोणत्या पद्धतीने वागेल याचा योग्य अंदाज नेतृत्वात असावा लागतो. लोकशाहीमध्ये नेतृत्वास लोकांना व आपण कोणत्या क्षेत्रात कुठेपर्यंत नेऊ शकतो याची जाणीव असावी लागते. त्याप्रमाणे प्रभावी लोकमताला कोणत्या मर्यादेपर्यंत आपण झुलवू शकतो याचं भान नेतृत्व असावं लागतं. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी जन्मत आकर्षण करण्याचे धैर्य, दूरदृष्टी, शौर्य हे गुण असावे लागतात. राज्याची शक्ती व प्रगती राज्यातील नेतृत्वाच्या दर्जेवर ठरते. म्हणजेच नेता किंवा नेत्यांच्या गटाद्वारे उपलब्ध करून दिलेले साधन की ज्याद्वारे राष्ट्राच्या सत्तेत इतर घटकांचा राष्ट्राच्या उद्देशपूर्तीसाठी यथायोग्य उपयोग करून घेण्याचे पात्रता नेतृत्वाच्या अंगी असली पाहिजे. त्याचप्रमाणे नेतृत्व हे पूर्णपणे चारित्र्य संपन्न असावे, दूरदृष्टी असावी. नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना नेतृत्वाने सर्व देशांतर्गत असलेल्या वेगवेगळ्या जाती, धर्म किंवा इतर सगळ्या गोष्टींचं बारकाईने अभ्यास करून देशामध्ये कशी एकता निर्माण करता येईल, देशातील नागरिकांच्या मध्ये ऐक्याची भावना कशी निर्माण करता येईल याचा विचार नेतृत्वाने करायला हवा. नेतृत्वाचा विचार करत असताना नेतृत्वाने देशामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करून जागतिक पातळीवरती देशाची प्रतिमा उंचवण्याचे कार्य करणं आवश्यक आहे. देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रतिमा उंचवण्याची भूमिका नेतृत्वाने पार पाडली पाहिजे. त्यासाठी देशामध्ये त्याच्या चारित्र्याचा सुद्धा विचार होत असतो. म्हणजे नेतृत्वाच्या अंगी नेतृत्वाचे चारित्र्य चांगल्या प्रकारचं पाहिजे. नेतृत्व जर भ्रष्टाचारी प्रकरणामध्ये अडकलेला असेल तर साहजिकच त्या नेतृत्वावरती देशातील लोकांचा श्रद्धा, विश्वास राहणार नाही. आणि जर असं असेल तर त्याचं नेतृत्व देशामध्ये टिकणार नाही आणि अस्थिर नेतृत्व देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती निर्माण करू शकत नाही. नेतृत्व हे सक्षम असलं पाहिजे, स्थिर स्वरूपाचं असलं पाहिजे, त्यास लोकमताचा पाठिंबा असला पाहिजे. त्यासाठी लोकांच्या मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे नेतृत्व त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ते राष्ट्राचं सामर्थ्य वाढवण्यामध्ये नेतृत्व हे तितकंच प्रभावी आहे. राष्ट्रीय सामर्थ्याच्या दृष्टिकोनातून आज आपण पाहतोय नैसर्गिक साधन संपत्ती असेल, लोकसंख्या असेल किंवा नेतृत्व असेल, आज आपण या तीन घटकांचा या ठिकाणी विचार करतो. या तीन घटकांच्या आधारे राष्ट्राचे सामर्थ्य वाढले जाते. राष्ट्राचे सामर्थ्य वाढले तर जागतिक पातळीवरती राष्ट्राला निश्चितच महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होते. जागतिक राजकारणामध्ये राष्ट्राची प्रतिमा निर्माण होते किंवा अनेक देशांच्या परराष्ट्र धोरणावरती आपल्या देशाचे वलय राहते. देशावरती संकट निर्माण झाल्यास तशा प्रकारचे संकट काळात मदत करणारे नेतृत्व, इतर राष्ट्रांचे मदत करणारी राष्ट्रांची भूमिका आपल्या नेतृत्वावरती अवलंबून असते. आणि त्यामुळं नेतृत्व या घटकाचा विचार करत असताना देशामध्ये एकता निर्माण करण्याची भूमिका त्याच्यामध्ये असावी. देशातील लोकांच्या मध्ये मनोधैर्य निर्माण करण्याची भूमिका असावी. आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाची प्रतिमा उंचवण्याची भूमिका त्याची असावी. ही भूमिका आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारण
या पेपर नंबर 9मध्ये राष्ट्रीय सत्तेचे घटक म्हणून या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती किंवा आर्थिक घटक, त्यानंतर लोकसंख्या आणि नेतृत्व, या 3 घटकांचा आज आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. याचबरोबर आपल्याला अजून राष्ट्रीय सत्तेचे घटक म्हणून या ठिकाणी तंत्रविज्ञान किंवा लष्करी सत्ता, विचारधारा, मनोधैर्य, याचप्रमाणे राष्ट्रीय व आर्थिक व्यवस्था, या सगळ्या घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी करावायचा आहे. हा अभ्यास आपण पुढच्या तासाला थोडक्यात सारांशवजा पूर्ण करू. थँक्यू.